नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर रंजना किचन रेसिपीजला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण बनवणार आहोत थालीपीठ। तर त्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलेले आहेत आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ। तर त्यामध्ये मी ओवा घालते आहेत। ओवा, चवीनुसार मीठ आणि हळद, हिरवी मिरची पण घालू शकता आणि जिरा आणि लसूणची पेस्ट घालते, लाल तिखट घालते, हिरवी मिरची पण घालू शकता तुम्ही, पण हिरवी मिरची मी नाही घालते। माझ्या लहान मुलासाठी मी बनवते ते थालीपीठ, तर त्यामुळे हिरवी मिरचीमध्ये कसं दाताखाली येते ना, मग त्याला खूप तिखट लागतं, म्हणून मी थोडंसं तिखट कमीच टाकलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते। हे बघा, यास मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार कांदा, टोमॅटो ते घालायचं आहे। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि सर्व मिक्स करायचं आहे। एकसारखं मिक्स केलं की ते पीठ एकदम छान असं फुलतं आणि ज्वारीच्या पिठाने एकदम क्रिस्पी असे आपले थालीपीठ बनतात, खूप सॉफ्ट होतात। हे बघा, असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। एकदम खूप छान असं पीठ तयार होतं आणि त्यानंतर गॅसवरती 5 मिनिटात आपल्याला हे थालीपीठ तयार होतात। तवा ठेवून त्यावरती तूप किंवा तेल लावून आपल्याला थालीपीठ तयार करून घ्यायचे आहेत। हे असे थालीपीठ आपल्याला तयार करून घ्यायचे आणि सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट असे तयार होतात आणि प्रोटीनयुक्त असल्यामुळे सकाळी सकाळी हे नाश्ता एकदम पोट पण भरतं आणि हलकं पण असतं ज्वारीचं आणि डाळीचं पीठ। तर त्यामुळे लहान मुलांसाठी एकदम हेल्दी नाश्ता आहे। लहान मुलांना नक्की असं ट्राय करा। हे बघा, एकदम असं छान बनलेले होते, ते खूप छान दिसत होते आणि खायला पण एवढे छान आणि नरम झालेले होते आणि कुरकुरीत असे, मध्ये नरम आणि वरतून अशी कुरकुरीत झालेली होती, खूप छान लागत होती। म्हणून म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया। तुमच्या मुलांना पण नक्की ट्राय करा अशी रेसिपीज आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।